एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 14 जेंडर. जेंडर म्हणजेच काय? लिंग. जेंडर म्हणजेच काय? लिंग. त्याला मराठीत लिंग असे म्हणतात. नेमिंग वर्ड्स कॅन बी ऑफ द मस्क्युलिन जेंडर ऑर द फेमिनिन जेंडर. नेमिंग वर्ड जे असतात, नेमिंग वर्ड म्हणजेच काय? नाम किंवा नाउन किंवा बॉयजचं नाव किंवा गर्लचं नाव. हा मस्क्युलिन जेंडर तरी असतो किंवा फेमिनाईन जेंडर तरी असतो. मस्क्युलाईन म्हणजेच काय? जो पुल्लिंग आहे, जो मेल रिलेटेड असतो, म्हणजेच काय? पुरुषांशी रिलेटेड असतो, त्याला मस्क्युलाईन जेंडर म्हणलेलं आहे. आणि काही अशी नावं असतात ते स्त्रीशी रिलेटेड असतात, लेडीज रिलेटेड असतात किंवा मुलींशी रिलेटेड असतात किंवा स्त्रीलिंगी असतात, त्याला फेमिनाईन जेंडर असं म्हटलेलं आहे. Words of the masculine genders are used for men, boys and male animals. तर हा मस्क्युलाईन जेंडर जो आहे तो कोणासाठी यूज केला जातो? पुरुषांसाठी यूज केला जातो. मेन म्हणजेच काय? पुरुषांसाठी. बॉईज म्हणजेच काय? मुलांसाठी. आणि मेल ॲनिमल्स, जे ॲनिमल्स आहेत मेल मध्ये आहेत, जे पुरुष प्राणी आहेत, त्यांच्यासाठी मस्क्युलाईन जेंडर येथे यूज केला जातो. Words of the feminine genders are used for the women, girls and female animals. तर फेमिनाईन जेंडर जो आहे तो कोणासाठी यूज केला जातो? स्त्रियांसाठी यूज केला जातो किंवा मुलींसाठी यूज केला जातो किंवा जे फिमेल ॲनिमल्स आहेत, जे नरमादी म्हणजे मादी प्राणी आहेत, जे लेडीज प्राणी आहेत, त्यांच्यासाठी हा फेमिनाईन जेंडर येथे यूज केला जातो. चला तर पाहून घेऊया. मस्क्युलाईनचं ग्रुप देण्यात आलेला आहे, फेमिनाईनचं देण्यात आलेलं आहे. मस्क्युलाईन मध्ये आहे फादर. फादर म्हणजेच काय? वडील. तर फेमिनाईन मध्ये येणार मदर, वडील, आई. जसं आपण लिंग बदलतो मराठीत, त्याला इथे इंग्लिश मध्ये जेंडर असं म्हणण्यात आलेलं आहे. जर मस्क्युलाईन मध्ये प्रिन्स असेल तर फेमिनाईन मध्ये प्रिन्सेस येईल. मस्क्युलाईन मध्ये बुल असेल तर फेमिनाईन मध्ये काऊ येईल. आणि मस्क्युलाईन मध्ये गॅंडर असेल तर फेमिनाईन मध्ये गूज येईल. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चूज द करेक्ट वर्ड्स इन द मस्क्युलाईन और फेमिनाईन जेंडर फ्रॉम द लिस्ट अँड फिल इन द ब्लँक्स. तर येथे आपल्याला लिस्ट देण्यात आलेला आहे, तर त्या लिस्ट मधून आपल्याला करेक्ट वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तो मस्क्युलाईन आहे का फेमिनाईन जेंडर आहे? त्या करेक्ट वर्डला आपल्याला त्या करेक्ट प्लेसेसवर लिहून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेला आहे ऑलरेडी. लॉयन हा मस्क्युलाईन आहे, मेल ॲनिमल आहे, तर फिमेल ॲनिमलला येथे लॉयनस असं म्हणलेलं आहे. फेमिनाईन जेंडर इथं आहे लॉयनेस. किंग आहे तर क्वीन येईल. ब्रदर अँड सिस्टर. पिकॉक अँड पिहेन. पिकॉक हा मस्क्युलाईन आहे तर पिहेन हा फेमिनाईन आहे. तर ब्राईडग्रूम, नवरा मुलगाला ब्राईडग्रूम म्हणतात आणि नवरीला ब्राईड असं म्हणतात, तर इथं येणार ब्राईडग्रूम. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्टार्च अँड डो. जो मस्क्युलाईन जेंडर आहे त्याला स्टार्च असं म्हणतात आणि फेमिनाईनला इथं डॉ असं म्हणतात. दॅट आफ्टर कॉक असेल तर इथं फेमिनाईन साठी येणार आहे हॅन आणि फेमिनाईन देण्यात आलेला आहे काऊ, तर मस्क्युलाईन येणार बुल. नेक्स्ट वन एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. सर्कल ऑल द वर्ड्स इन द मस्क्युलाईन अँड फेमिनाईन जेंडर इन द पझल्स बिलो अँड राईट देम इन द करेक्ट ग्रुप्स. तर इथं आपल्याला पझल्स देण्यात आलेले आहेत, तर मस्क्युलाईन आणि फेमिनाईन जेंडर्स पझल्स मध्ये देण्यात आलेले आहे, तर त्यांना आपल्याला इथं पझल्स मध्ये सर्कल करायचं आहे त्या वर्ड्सना आणि बाजूला मस्क्युलाईन ग्रुप, मस्क्युलाईन नाउन आणि फेमिनाईन नाउन ग्रुप्स मध्ये आपल्याला तिथं लिहून घ्यायचं आहे. पहिला पाहून घेऊया. तर वुमन ऑलरेडी देण्यात आलेला आहे. वुमन हा जो वर्ड आहे तो फेमिनाईन नाउन्स मध्ये येईल. दॅट आफ्टर आलेला आहे मॅन. दॅट आफ्टर आलेला आहे मॅन. मॅन हा बसेल मस्क्युलाईन नाउन मध्ये, तर सन जो आहे तो सुद्धा कुठं बसेल? मस्क्युलाईन नाउन मध्ये बसेल. दॅट आफ्टर आलेला आहे मदर. मदर जो आहे, मदर म्हणजेच आई, फेमिनाईन नाउन मध्ये येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे काऊ देण्यात आलेला आहे. काऊ सुद्धा कशात येईल? फेमिनाईन नाउन्स मध्ये येईल. नेक्स्ट वन आहे सिस्टर. सिस्टर म्हणजेच बहीण आणि हे काय आहे? फेमिनाईन नाउन मध्ये येईल. आणि दॅट आफ्टर देण्यात आलेला आहे ब्रदर. ब्रदर हा आहे मस्क्युलाईन नाउन आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लॉयन.
लॉयन हा मेल ॲनिमल आहे, तर कशात येईल? मस्कुलाइन. नाउन मध्ये येईल. दॅट आफ्टर लास्ट वन आहे हेन, तर हेन कशात येईल? फेमिनाइन नाउन्स मध्ये येईल. तर इथं सुद्धा आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे एक्सरसाइज. फिल इन द ब्लँक्स विथ द वर्ड्स फ्रॉम द लिस्ट बिलो टू मेक द करेक्ट जेंडर पेअर्स. तर आपल्याला खाली लिस्ट देण्यात आलेली आहे, तर लिस्ट मधूनच आपल्याला इथं करेक्ट पेअर्स करून घ्यायचे आहेत. तर आंट साठी मस्कुलाइन जेंडर येईल अंकल. बॉय साठी येणार गर्ल. मेअर म्हणजेच काय? जी फिमेल हॉर्स असते, फिमेल जे हॉर्स असते त्याला मेअर असं म्हणतात. तर मस्कुलाइन जो हॉर्स आहे त्याला हॉर्सच म्हटलेला आहे, तर इथं हॉर्स येईल, इथं मेअर येईल. कॉक म्हणजेच कोंबडा, तर त्याला फेमिनाइन जेंडरला काय येईल? हेन येईल. तर येथे ग्रँड फादर येईल, तर येथे ग्रँड मदर येईल, आजोबा आजी. तर अशा प्रकारे हे लिस्ट येथे आपण कंप्लीट करून घेऊ. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 14 जेंडर हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.